योद्धा न्यूज चॅनल। चाकणखेडला ट्रॅफिक मुक्त करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली। आमदार बाबाजी काळेंची विधानसभेत मागणी। मुंबई महाराष्ट्र विधानमंडळाच्या 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांनी चाकण आणि खेड परिसरातील गंभीर वाहतूक कोंडीचा प्रश्न आक्रमकपणे मांडला। यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत चाकण आणि खेड तालुका ट्रॅफिक मुक्त करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना व्यक्त केल्या। आशियातील सर्वात मोठी एमआयडीसी पण सुविधांचा अभाव। आमदार काळे यांनी आपल्या भाषणात चाकण एमआयडीसीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला। ते म्हणाले की चाकण एमआयडीसी ही आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे। या एमआयडीसी मधून महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणावर जीएसटी मिळतो, ज्यातून राज्याची अनेक विकास कामे होतात। मात्र इतका मोठा महसूल देऊनही चाकण, राजगुरुनगर, आळंदी आणि आसपासच्या गावांना वाहतूक कोंडीनं विळखा घातला आहे। प्रलंबित कामे आणि निधीची निकड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यापूर्वी पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, एमएसआयडीसी आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून अनेक नियोजित प्रकल्प हाती घेण्यात आले होते। आमदार काळे यांनी नमूद केले की चाकण शिक्रापूर रस्त्याचे टेंडर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या भागाचा दौरा करून वाहतूक मुक्तीचा आराखडा तयार केला होता आणि त्यानुसार चाकण शिक्रापूर रस्त्याचे टेंडरही झाले होते। राज्य सरकारचा निधी मुख्यमंत्री महोदयांनी या कामांसाठी सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। मात्र इतकी तरतूद असूनही अजूनही अनेक कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत। जी कामं ट्रॅफिक कमी करण्यासाठी होणं गरजेचे आहे त्यासाठी भविष्यात अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। ट्रॅफिक मुक्ती हीच दादांना श्रद्धांजली। आपल्या भाषणाचा समारोप करताना आमदार बाबाजी काळे भावुक झाले। त्यांनी सांगितले की चाकण आणि खेड तालुका पूर्णपणे ट्रॅफिक मुक्त करण्याचे स्वप्न अजित पवार यांनी पाहिले होते। त्यामुळे प्रशासनानं वेगानं काम करून हा भाग कोंडीमुक्त केल्यास तीच त्यांना खरी आणि सार्थ श्रद्धांजली ठरेल। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। चाकण एमआयडीसी आशिया खंडात सर्वात मोठी एमआयडीसी आहे की ज्या एमआयडीसी मुळे आपल्या महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये जीएसटी मिळतो आणि त्या माध्यमातून अनेक विकास कामे होत असतात। त्याच एमआयडीसीला आणि चाकण आणि राजगुरुनगर, आळंदी आणि संबंधित सभोवतालच्या गावांना ट्रॅफिकनं विळखा घातलेला आहे। खऱ्या अर्थानं हा विळखा जर सोडवायचा असेल तर यापूर्वी सुद्धा पीएमआरडीच्या माध्यमातून, पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून, एमएसआयडीसीच्या माध्यमातून, एमएसआरडीसीच्या माध्यमातून अनेक नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं। खऱ्या अर्थानं ज्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केली ते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी स्वतः त्या ठिकाणी दौरा करून संपूर्ण ट्रॅफिक मुक्त चाकण आणि राजगुरुनगर खेड तालुका करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यानुसार आराखडा तयार करून चाकण शिक्रापूर रस्त्याचं टेंडर झालं। पीएमआरडीने काही ठराविक रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा 300 ते 350 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला। अद्यापपर्यंत अनेक कामं त्या ठिकाणी सुरू नाहीयेत आणि जी कामं ट्रॅफिक कमी करण्यासाठी होणं गरजेचं आहे त्यासाठी भविष्यात निधी मिळावा हीच खऱ्या अर्थानं ट्रॅफिक मुक्त जर आमचं चाकण आणि खेड तालुका झाला तर दादांना तीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे।